विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तर्फे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं। आता नुकतेच जे अराजपत्रित गट ब म्हणजे जे कंबाईन म्हणून परिचित आहे परीक्षा, त्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा पास केलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी बार्टीतर्फे 10,000चा आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे। याकरिता मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बार्टी मार्फत MPSC अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2024 उत्तीर्ण उमेदवारांना काय मिळणार आहे, तर 10,000चा आर्थिक सहाय्य मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर आपण बघूयात की मग हे आर्थिक सहाय्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत। बघा, बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार आहेत, जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट ब 2024 परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे। ठीक आहे, तर हे जे आहे या योजनेसाठी तुम्हाला काय करायचं आहे, लाभ घ्यावयाचा आहे। ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया। बघा, तुम्हाला इथे योजनेचं स्वरूप दिसत असेल, योजनेचं स्वरूप काय आहे ते बघूयात आपण। ठीक आहे, पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एक रकमी काय देण्यात येणार आहे, 10,000 रुपये देण्यात येणार आहे, जे आता पूर्व परीक्षा पास झालेले आहेत आणि मुख्य परीक्षेला आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता। मग पात्रता बघू आपण, तर बार्टी हे मुख्यतः महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असलेले जे अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत त्यासाठी कार्य करते, त्यामुळे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व अनुसूचित जातीचा असावा। ठीक आहे, दुसरी पात्रता काय, उमेदवार 19/5/2025 म्हणजे 19 मे 2025 ला काय झाला, त्याचा निकाल लागला, त्या निकालासाठी ते मुख्यला जर पात्र झाले असतील तर त्यांना त्यांना काय मिळेल, याच्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल। म्हणजे ह्या दोन पात्रता आहेत विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, आपण पुढे जाऊयात। त्याच्यानंतर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिलेल्या खालील लिंकवर, आता लिंक मी इथं दिलेली नाही आहे, तर लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्यावर क्लिक केल्यानंतर थेट तुम्हाला काय होईल, फॉर्म ओपन होईल, तो फॉर्म भरून घ्यायचा आहे। आपण पुढे बघू जाऊन कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे, तर 30 जून 2025 पर्यंत काय करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे। अजूनही तुमच्याकडे 10-12 दिवस शिल्लक आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून ऑफलाईन सुद्धा कार्यालयास पाठवायचं आहे, ते आपण पुढे सांगणारच आहे मी। बघा, आता पूर्वी ऑनलाईन फॉर्म भरावा व ऑनलाईन फॉर्म भरणे काय आहे, बंधनकारक आहे। म्हणजे ऑनलाईन फॉर्म बंधनकारक आहेच फॉर्म भरणं, आणि तो ऑफलाईन पाठवणं पण बंधनकारक आहे, तो पुढे बघू आपण। अर्ज व्यवस्थित व अचूक भरल्याची खात्री केल्यानंतरच उमेदवाराने काय करावा, अर्ज जमा करावा, आणि त्याची लिंक मी तुम्हाला काय देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। ठीक आहे, मग आपण पुढे जाऊ। बघा, तुम्हाला अर्ज करण्यासाठी कुठली कुठली काळजी घ्यावयाची आहे ते बघू। अर्ज म्हणजे अपूर्ण माहिती भरल्यास अथवा माहिती लपवल्यास चुकीची माहिती भरायची नाही आहे, हे मी आधीच सांगतो आहे तुम्हाला। कुठल्याही टप्प्यावर काय होईल, उमेदवाराची काय होईल, तो जो अर्ज आहे किंवा आर्थिक सहाय्यासाठी त्याने जो अर्ज केला आहे ते काय होईल, रद्द होईल। म्हणजे रक्कम आणि पूर्ण वसूलही केला जाईल जर चुकीची माहिती भरली, तुम्ही खोटी माहिती दिली, पास नसाल तरी पास म्हणून जर तुम्ही त्याचा काय घेतला, लाभ घेतला तर। त्याच्यानंतर एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळी माहिती भरून एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास विद्यार्थ्याची उमेदवारी बार्टी मार्फत काय होईल, रद्द होईल, त्यामुळे एक काळजी घ्यावयाची आहे। त्यानंतर पुढे जाऊ आपण। ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त उमेदवाराने सदर जाहिरातीसोबत जोडलेला अर्ज हा अचूक भरून अर्जासोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्राची स्वसाक्षांकित म्हणजे काय, तुम्हाला झेरॉक्स काढून घ्यावयाचे आहे आणि त्याच्यावर सिग्नेचर करायचे आहे, ते करून एक प्रत हार्ड कॉपी, बरोबर आहे, बार्टी पुणे कार्यालयाला काय करायची आहे, पोस्ट करून किंवा कुरिअरद्वारे पाठवायची आहे। स्पीड पोस्ट करू शकता तुम्ही, लगेच 1-2 दिवसात फॉर्म भरून घ्या आणि नंतर बार्टी कार्यालयाला काय करा, त्याची ऑफलाईन म्हणजे हार्ड कॉपीची प्रत काय करा, पाठवा। म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। तर यासाठी वेगळी डेट आहे। आपण बघितलं की फॉर्म भरण्यासाठी 30 जून पर्यंत आहे, तर ऑफलाईन फॉर्म पाठवायची, ऑनलाईन फॉर्म भरण्याची जे डेट आहे ते 30 जून पर्यंत आहे, बरोबर आहे। तर ऑफलाईन फॉर्म पाठवण्याची जे डेट आहे ते किती आहे, 4 जुलै 2025 आहे। त्यानंतर रोजी संध्याकाळी 5 पर्यंत तुम्हाला पाठवायचा आहे। म्हणजे लवकर फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा अर्ज काय होईल, बार्टी कार्यालयात
लवकर पोहोचेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कागदपत्राच्या पाकिटावर MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य असं नमूद करून घ्यायचं आहे. बघा मी इथे तुम्हाला अजून जोर देऊन सांगतोय की याच्यावर पाकिटावर काय लिहायचं आहे, MPSC. जिथे तुम्ही तुमचं नाव लिहाल आणि बार्टीला पाठवण्याचं नाव लिहाल त्याच्यावर तुम्हाला काय लिहून घ्यायचं आहे, MPSC अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य असं नमूद करावयाचं आहे. ठीक आहे. असं नमूद करायचं, त्यानंतरच काय करायचा, अर्ज पाठवायचा. ठीक आहे. नेक्स्ट जाऊ आपण. आता अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कुठे कोणती कोणती लागतात ते बघूयात आपण. बघा तुम्हाला इथं दिसत असेल जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक, म्हणजे एक तर कास्ट सर्टिफिकेट असेल तर बरंच आहे, प्रत्येकाकडे ते असतंच, किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कोणतंही एक आहे, म्हणजे जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट असलं तरी इनफ आहे. त्यानंतर रहिवासी दाखला, तुम्हाला डोमेसियल सर्टिफिकेट सुद्धा लागेल, महाराष्ट्र रहिवासी आहात तुम्ही याकरिता. ठीक आहे. MPSC अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र लागेल, जे तुम्ही पूर्व परीक्षा ज्या प्रवेश पत्रावर दिली ते प्रवेश पत्र सुद्धा जोडणं काय आहे, आवश्यक आहे. त्यानंतर बघू MPSC अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा उत्तीर्ण निकालाची बैठक क्रमांक ठळक करून पाठवायचा आहे. म्हणजे तुम्हाला जो तुमचा निकाल लागलेला आहे त्याची झेरॉक्स काढा, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे, त्याच्यामध्ये तुमचा रोल नंबर आहे, सगळं क्रमांक आहे, तो पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन त्याची व्यवस्थित प्रिंट काढून सुद्धा त्यामध्ये कागदपत्रामध्ये त्याला जोडा. त्यानंतर आधार कार्ड आणि बँक पासबुक. तर बँक पासबुक चं काय आहे, राष्ट्रीयकृत बँकेचं तुमचं पासबुक असावं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचा आधार लिंक असणं आवश्यक आहे, कारण थेट पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात. त्यानंतर पासबुकची काय आहे, पहिल्या पानाची प्रत जोडायची आहे, त्याची व्यवस्थित त्याच्यामध्ये तुमचे सगळे बँक संबंधित काय असली पाहिजे, इन्फॉर्मेशन आली पाहिजे. तर एवढे कागदपत्र काय आहेत तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी काय आहेत, लागणार आहेत. मी अजून एकदा रिपीट करतो, आपल्याला फॉर्म हा केवळ ऑनलाईन नाही भरायचा आहे, तर ऑनलाईन भरल्यानंतर ऑफलाईन सुद्धा भरायचा आहे. म्हणजे दोनही पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. बघा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात, म्हणजे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज. बघा इथे काय म्हणते, ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करणे काय आहे, बंधनकारक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा केवळ ऑनलाईन अर्ज किंवा फक्त हार्ड कॉपी जमा म्हणजे ऑफलाईन अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजे आधी तुम्हाला बार्टीची जे लिंक आहे, जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, मी मगाशीच सांगितलं की त्या संबंधित लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. तो फॉर्म पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्याला सदर डॉक्युमेंट जोडून तुम्हाला बार्टीच्या कार्यालयाला पाठवायचा आहे. मग त्याचा पत्ता तो पुढे देणार आहे मी, तर पुढे जाऊया आपण. तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता ही लिंक आहे, बरोबर आहे, जे मी तुम्हाला लिंक सांगितली, इथे तुम्ही क्लिक कराल, व्हिडिओवर तर ते होणार नाही, म्हणून लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली आहे. तर या लिंकवर जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. ही लिंक आहे, ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. आता अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता आपण बघू की कुठल्या पत्त्यावर तुम्हाला तो अर्ज पाठवायचा आहे. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था असं पूर्ण लिहायचं आहे, केवळ बार्टी लिहायचं नाही, तर असं पूर्ण लिहायचं. त्यानंतर बार्टी 28 क्वीन्स गार्डन कॅम्प पुणे 41101 हा जो संपूर्ण ॲड्रेस आहे, हा संपूर्ण ॲड्रेस त्याच्यावर या ॲड्रेसवर तुम्हाला काय करायचं आहे, तो आपला जो ऑफलाईन अर्ज आहे तो पाठवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू अधिक माहितीसाठी, तुम्ही मला अधिक माहितीसाठी या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये टाका. ते उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोच, प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. अनेक विद्यार्थी, तर बघा हा नंबर आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा नंबर बघून घ्या. या नंबरवर सुद्धा तुम्ही बार्टीसोबत संपर्क करू शकता. जर त्यांच्यासोबत संपर्क झाला तर ते तुम्हाला गाईड करतील, अन्यथा तुम्ही सगळे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि काही प्रश्न असतील तर हा ॲड्रेससाठी तुम्ही हा व्यवस्थित ॲड्रेस याच्यात समजून घ्या, किंवा बार्टीच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला हा ॲड्रेस मिळेल. ठीक आहे. आता पुढे बघा, माझं चॅनल हे विद्यार्थी मित्र या नावानं आहे, आणि तुम्ही सर्व वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ
तुम्हाला नवीन नवीन माहिती माझ्या चॅनलवर मिळत असते. तर असेच जे MPSC असो, स्पर्धा परीक्षा, UPSC सगळ्याबद्दलचे अपडेट मी या चॅनलवर घेऊन येत असतो. तर त्याकरिता तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी परत एकदा मागे मी यासाठी जातोय की इथे बघा, तुम्हाला मी इथे बोललो होतो हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत, ठीक आहे. आणि एकदा आपण डेटवर प्रकाश टाकूया. शेवटची डेट तुमची ऑफलाईन फॉर्म पाठवण्याची असणार आहे 4/7/2025. तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट असणार आहे 30 जून 2025. तर एवढ्या कालावधीत काय करायचं आहे, तुम्हाला फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ काय करा, या व्हिडिओला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.